बोकारा भारतीय जनता पार्टी समर्पित सरपंच पदाचे उमेदवार देवेंद्र ठाकरे गुरुजी हे आपले जवळचे कर्मठ अभ्यासू व जनतेच्या सेवेत 24 तास असणारे यांना निवडून द्या व गावाच्या विकासाकरिता मतदान करा। धडाडीचे कर्मठकार आणि विश्वासू गावचे दूरदृष्टीवाले असे आपले गुरुजी आहेत। त्याचे नाव आहे देवेंद्रजी ठाकरे। हे समाजसेवक असून विविध कार्यक्षेत्रामध्ये वावरत आहेत आणि लोकप्रिय असे उमेदवार सरपंच पदासाठी भारतीय जनता पार्टी समर्पित ते आहेत। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून। गुरुजी, काय सांगणार? आपल्या विरोधात अजून 2 सरपंच उभे आहेत, काय सांगणार आपण? महत्वाचं म्हणजे हा जो परिसर पाहता तुम्ही, हा जो रस्ता आहे, हा रस्ता आतापर्यंत व्हायला पाहिजे, कारण हे जुने घर आहे या परिसरातले। हा अगदी जुना परिसर आहे, इथं रोड व्हायला पाहिजे होते परंतु झाले नाही, कारण राजकीय वातावरण ढवळून निघाला या गावचं आणि म्हणून हा रोड राहिलेला आहे। परंतु माझ्या कारकिर्दीमध्ये जरी ती कारकीर्द छोटी असली तरी हा रोड झाल्याशिवाय राहणार नाही। आणि महत्वाचं हे की अजून 2 कॅन्डिडेट उभे असतील, पण हे व्यावसायिक कॅन्डिडेट आहे। सरपंच पदाचे उमेदवार असले तरी ते व्यावसायिक आहेत। त्यांना फक्त आणि फक्त पर्सेंटेजची राजनीती करायची आहे। मला काही गरज नाही, माझं पोट भरलेलं आहे, माझी नोकरी आहे, त्यामुळे मला त्या पर्सेंटेज राजनीती करायची नाही आणि म्हणून मला लोकांनी निवडून द्यावं एवढीच माझी इच्छा आहे। हे वार्ड नंबर 3 मध्ये रस्त्याची समस्या आहे, पण बाकी वार्डामध्ये पण भरपूर समस्या आहेत। गावात रस्ते बरोबर नाही आहेत, त्याबद्दल आपला काय विचार आहे? याच्या अगोदर आजपर्यंत बोकारा ग्रामपंचायतमध्ये पहिल्यांदाच बीजेपीचं सरपंच झाले होते, पण त्या अगोदर जेव्हापासून ही ग्रामपंचायत निर्माण झाली तेव्हापासून या गावामध्ये काँग्रेसचंच आपले सरपंच आलेले आहे, परंतु त्यांनी कुठलाही विकास केला नाही आणि पुन्हा काँग्रेसचे 2 पॅनल यावर्षी मतं मागायला निघाले आहेत। 2 पॅनल मतं मागायला निघाले, कशासाठी मत द्या, आम्ही विकास करणार आहे, आम्ही आपलं पाहू, आमचे पोट भरू, यासाठी यांचा हे प्रयत्न चाललेला आहे। परंतु मागच्या काळामध्ये माननीय श्री स्वर्गीय गोमासे साहेब निवडून आले आणि त्यांनी विकासाचा झंझावात लावला, परंतु नियतीला ते मान्य नव्हतं आणि त्यांचं अल्पावधीत निधन झालं। त्यामुळे त्यांची उरलेली स्वप्न मी पूर्ण करेल अशी माझी इच्छा आहे आणि गावकऱ्यांची साथ मला मिळेल हे मला माहीत आहे। भावी सरपंच साहेब, अजून एक मोठी समस्या पाण्याची। 15 फक्त महिन्यातून 15 दिवस पाणी देतात आणि 200 रुपये त्यांचे टॅक्स घेत राहतात। 30 दिवस पाणी मिळत नाही। हा पाण्याचा कुठतरी घोटाळा दिसत येऊन राहिला, काय सांगणार? पाण्याचा प्रश्न अवघ्या 6 महिन्यात पूर्ण अभ्यास करून वेळ पडलीस जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांची नियुक्ती करून, ग्रामपंचायतद्वारे नियुक्ती करून पाण्याचा प्रश्न कुठे पाणी मुरत आहे हे शोधून काढून पाण्याचा प्रश्न अवघ्या 6 महिन्यामध्ये दिवाळीपर्यंत पूर्णपणे समूळ नष्ट करण्यात येईल याची मला ग्वाही आहे। सर, गुरुजी बरोबर बोलले आपण। मला सांगा, एक मोठी स्मशानभूमीची आहे। स्मशान तुमच्या मागील कायद्यानुसार व्यवस्थित नाही, ते निवडून आल्यावर आपण करणार काय? आमच्या गावातलं एकही प्रेत त्या स्मशानभूमीत जाळल्या गेलेलं नाही आजपर्यंत। तिथे मेलेले जनावर टाकले जाते। आमच्या गावातली सगळी प्रेत जी आहे एक तर कोराडीला जातात किंवा मानकापूर स्मशानभूमीत जातात, कारण तिथे कुठलीही व्यवस्था नाही आहे। कारण त्या स्मशानभूमीत चुकीच्या जागेवर बनवल्या गेली, त्याच्या मधातून तुम्ही पाहिलं असेल त्याच्या मधातून डांबरीकर रस्ता तयार झालेला आहे, त्यामुळे तिथे कोणीही प्रेत जाळायला जात नाही, व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, कुठलीच व्यवस्था नाही आहे। त्यामुळे नवीन ठिकाणी जागा शोधून अवघ्या दिवाळीच्या अगोदर या गावाला नवीन स्मशानभूमी देण्यात येईल यात काही शंका नाही। आपण आता काय सांगणार? मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना एवढंच आव्हान आहे, चान्स मिळालाय, जसं गोमासे साहेबांच्या मागे पूर्ण गाव थांबलं होतं, त्यांना निवडून दिलं होतं, तसंच मलाही निवडून द्यावं एवढीच माझी इच्छा आहे। आणि जो विकासाचा झंझावात गोमासे साहेबांनी सुरू केला होता तोच मी सुरू करेल पुन्हा। त्याचे अधुरे जे स्वप्न आहे ते पूर्ण केल्याशिवाय राहणार। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ठाकरे गुरुजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जनहित विकास पैनलचा जय, जनहित विकास पैनलचा जय, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा जय, सरपंच विकास कौन करेगा? पटन नगर का विकास कौन करेगा?